असली शिवसेनेचे असली उमेदवार निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांची कोपरी पाचपाखाडीत जोरदार रॅली। महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी भागात जोरदार प्रचार केला। आपली निशाणी मशाल, शिवसेना जिंदाबाद या घोषणेने कोपरी परिसर दुमदुमून गेला। जागोजागी निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांचे स्वागत करण्यात आले। असली शिवसेनेचे असली उमेदवार राजन विचारे यांना मतदारांनी तुफान प्रतिसाद दिला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। उमेदवारी जाहीर झाल्यापासून विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर येथे प्रचाराला सुरुवात केली आहे। विचारे यांनी इंडिया व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार स्वागत केले। ठाणे पूर्वेच्या नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक, कोपरी गाव, नाखवा हायस्कूल, दौलत नगर, धोबीघाट, आनंद नगर, गांधीनगर, मेंटल हॉस्पिटल, वागळे नाका, डिसोजा वाडी, पंचपरमेश्वर मंदिर रोड नंबर 16, किसान नगर 1, 2, 3, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, ITI नाका, रामनगर, TMT डेपो, साठे नगर, जय भवानी नगर, इंदिरा नगर, लोकमान्य नगर डेपो, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, आई माता मंदिर, अंबिका नगर, रामचंद्र नगर, वैतीवाडी, लुईसवाडी, हजुरी, रघुनाथ नगर, काजूवाडी आदी ठिकाणी उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, संजय घाडेगावकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख प्रदीप शेडगे, माजी नगरसेवक मिलिंद बनकर, हिरालाल बोहीर, गिरीश राजे, विभाग प्रमुख दत्ता पगावले, लहू सावंत, स्वप्नील शिरकर, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, स्नेहा पगारे, सक्रिय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे, प्रवक्ता ॲडव्होकेट पूजा भोसले, ॲडव्होकेट आरती खळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई, आपचे अध्यक्ष सलूजा, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे, सरचिटणीस सचिन शिंदे, महेंद्र म्हात्रे, राहुल पिंगळे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष वैती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वीचा फोटो द्या ना जरा सगळे। ठाणेकर नागरिक हे उत्साहित असतात आणि तुम्ही बघितलं असेल गेले 3 महिन्यापासून या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी, काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना उद्धव साहेब, त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी, संभाजी आणि RTI हे सर्व पक्षाचे लोक दिवस रात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत। मला वाटतं पहिला राऊंड झालेली आहे, दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून आपण करत आहोत। आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे। आज बघा एवढं टेम्परेचर असताना सुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गेल्या 10 वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ह्या मिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही बघितलं असेल संविधान बदलण्याचं काम आज त्यांना 400 कशासाठी पाहिजे ते संविधान बदल आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल, महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर 18 पगड जाती, त्याचबरोबर 12 बलुतेदार आणखी सर्व जाती धर्माची लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देश वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं 4 तारखेला याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले 10 वर्ष या ठिकाणी केलेली कामं लक्षात घेतात मला नक्कीच माझ्या ठाण्याचं
नवीन ऐतिहासिक स्टेशन असेल मेंटल हॉस्पिटलच्या जवळ आरोग्य खात्याच्या बॅनरवरती गेल्या 10 वर्षात सातत्याने प्रयत्न करून ह्या कामाची सुरुवात झालेली वाघे एस्टेट त्याचबरोबर वर्तकनगर किंवा हे नवीन घोडबंदर या परिसरातल्या नागरिकांसाठी हे नवीन स्टेशन उपयुक्त ठरणार आहे. त्याच ठिकाणी मेट्रोचं सुद्धा स्टेशन आहे आणि तुम्ही बघितलं असेल ऐतिहासिक असं ठाणे जे स्टेशन आहे जिथून गोरीबंदर ते ठाणे हा रेल्वे लाईन पहिली सुरू झाली. त्या ऐतिहासिक ठाण्याचं आपण मल्टी मॉडेल हब या ठिकाणी करतोय आणि जसं एअरपोर्टच्या धर्तीवरती संबंध त्याचा विकास होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल गेले किती वर्ष प्रलंबित असलेला या ठिकाणी तो इकडचा जो भाग आहे गायमुखी साकेत या ठिकाणी आपण नव्याने प्रस्ताव मंजूर केलेला आहे. एअरपोर्टची जमीन या ठिकाणी 1.9 किलोमीटरची त्याची NOC आपल्याला मिळालेली आहे आणि तो साकेतवरनं डायरेक्ट गायमुखपर्यंत जाणार आहे. तो आपण एक्सटेंड करून गायमुख टू वर्सोवा ब्रिज या ठिकाणी आपण करतो जेणेकरून घोडबंदरची जी वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहरातले मग तो कोकणी ब्रिज असेल सॅटिस 2 असेल हे सर्व प्रकल्प मला माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा पाठपुरावा करून हे कामं काही पूर्ण झालेले आहेत आणि काही कामाला सुरुवात झाली आहे. आणि मला खात्री आहे या ठाण्यातील नवी मुंबईतील मीरा भाईंदरातली जागरूक नागरिक या ठिकाणी मला तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघताय की युतीचे जे उमेदवार ज्या भागामध्ये जातात ते त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार कोणा हाकलणे कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा मतदारांचा विरोध तुम्ही बघताय. आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. निवडणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये मारामारा सुरू आहेत. या ठिकाणी नाराजगी सुरू आहे. या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे. अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दाखवत आहे. असमाधीपणा आहे तिथे. आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होते. या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता परंतु या नागरिकांनी आम्हाला येऊन भेटा म्हणून नागरिकांनी बोलवलं या ठिकाणी म्हणून त्यांना रूट सोडून नागरिकांना भेटण्यासाठी गल्ली जावं लागते. अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि मला वाटतं हा दुसरा पट्टा पण पूर्ण करतात. यावेळेला चांगल्या सभा देखील होणार आहेत आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे लोकांना जे आज सिलेक्ट करायचंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे करायचं आहे की भोगस शिंदेला धनुष्यबाण करायचं आहे हा निर्णय आज लोकांना घेण्याची संधी मिळाली आणि लोक ह्या दिवसाची वाट बघत होते. त्याच्यामुळे हा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आहे. आणि नक्की शरद पवार गटाचे असू दे आमच्या सोनियाजी राहुलजी गटाचे असू दे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते तुम्हाला हातात हात घालून काम करताना दिसतात आहेत. आणि मुख्य म्हणजे नागरिक मतदार यांना बोलवते घरी त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो परंतु आम्ही संपूर्ण लोकसभा निवडून काढू असा आम्हाला विश्वास आहे आणि निवडून येऊ.